आणि कोकणातली खरी मजा। दोन्ही साईडला भात शेती, पूर्ण हिरवगार, जिथपर्यंत तुम्हाला दिसेल तिथपर्यंत भात शेती आहे। इकडे पण भात शेती आणि या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा। तुम्ही पाहिलं असाल मे महिन्यामध्ये पण इथे पाणी असतं। जागृत देवस्थान आहे आणि निसर्गाने नटलेलं सभोवताली पर्यावरण आहे बघा। घनदाट गाडी आहे, म्हणजे पूर्ण अगदी जेव्हा ऊन सूर्य डोक्यावरती येतो तेव्हा पण इथे सावली असते। सूर्य चौका सर्वी थांब पकडतो मी। हां चल। नमस्कार मंडळी, मी संदेश, स्वागत तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत। आणि इकडे बघा आमची चिल्लर कंपनी बघा। आम्ही चाललो आहेत वेताळदेवी मातेच्या उगमस्थान जिथे होते तिकडे, त्या ठिकाणी तिथे मस्तपैकी एक धबधबा बनला आहे आणि जिथे 24x7 म्हणजे वर्षाचे 12 महिने 365 दिवस पाणी असतं। तिकडे चाललं आमचे काका दाखवतात आपल्याला रस्ता कसा जायचा पावसाळ्यातून। आणि त्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत आपण जाणार आहोत घनदाट जंगलातून आमच्या स्वतःच्या भूमीमध्ये। आमच्या स्वतःच्या भूमीमध्ये त्या फुकट आणि जेवण फ्री आहे, तर तिथे प्रत्येकाने जाऊन दर्शन घेऊन या। कुठे आहे ते? कुठे आहे ते दाखवतो। हां दाखवा त्यांना, चला लेट्स गो। आणि पुढे बघा आपला भाचा आहे हर्ष आणि पुतण्या गुरु डांगे यांचा सुपुत्र कौशल डांगे भात शेतीतून वाट काढत जातात। चला निसर्गाचा अनुभव घेत आपण जाऊया आता भात शेतीतून। ए कौशल, कसं वाटतंय गावी तुला? हा बरोबर, काय कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आम्हाला पण। तुम्हाला चांगलं वाटलं। आरवी आमची बघा खूप एक्साइटेड आहे, उत्साहित, अति उत्साहित कोकणात। इथे भात लावणीला पण आलेली आहे आरवी, आहे बघा। हे मस्त हिरवगार झालेलं आहे, भात लावलेलं आहे आरवीने आणि सानूने, कोकण कन्या सानू आरू। चला लेट्स गो, आपण जाऊया देवदर्शनाला। आणि म्हणजे तुम्हाला माहीतच असेल कोकणातली ही जी निसर्ग आणि सृष्टी आहे, पर्यावरण आहे, कोकणातला माणूस पहिल्यापासून ह्या पर्यावरणाला, ह्या निसर्गाला देव मानत आलेला आहे। त्याच्यामुळे निसर्गाचीच पूजा होते। प्रत्येक वेळेला निसर्ग हा पूजेमध्ये समावेश केला जातो। कोकणी माणसाच्या प्रत्येक पूजेमध्ये पहिली निसर्गाची पूजा होते, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या। चला, कारण प्रत्येक वेळेला हा निसर्ग जो आहे, हिरवागार निसर्ग जो दिसतोय, त्याने कोकणी माणसाला साथ दिलेली आहे प्रत्येक वेळी। चला सावकाश चला दंगेवाई ना। ही माझ्या पोरांका घरात बसून भेटत होती। काल आरवी बघा आमची कशी तुरुतुर चालते शेताच्या बांधावरून। निमुळती वाट आहे मंडई आणि कोकणातली खरी मजा। दोन्ही साईडला भात शेती, पूर्ण हिरवगार, जिथपर्यंत तुम्हाला दिसेल तिथपर्यंत भात शेती आहे। इकडे पण भात शेती आणि या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा।
आणि हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपलं छोटंसं गाव, ज्याला पर्यावरणाचं उत्स्फूर्त असा सहभाग लाभला आहे. आरवी बघा, आरवी बघा, आरवी आमची खूप उत्साहित आहे. फुकट जेवण, फुकट जेवण. हा हा, ये आणि आमची सानू, आरू, कौशल, हर्ष गँग पुढे गेलेली आहे. ती लय एक्सायटेड, उत्साहित. कोकणातनं जंगलातनं वाट काढत पाण्याची आणि निसर्गाची मजा घेत मंडई तिरडो बघा, जो गणपती का वापरतात पूजेसाठी, गणपती बाप्पांच्या पूजेसाठी वापरतात ती फुलं. तिरडो किती छान वाटते बघा, किती पूर्ण बहरून आलाय, पूर्ण बहरलेला आहे. आणि एक चाकरमानी आमचे अजून ॲड झालेले आहेत, सार्थक दळवी साहेब, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी. कधी रिटर्न कधी आहे, कधी जाणार? आज संध्याकाळी. आज संध्याकाळी. अरे मला पण बघायचा होता धबधबा, म्हटलं जातो माय बोली एकटी जाऊ नको, तर तोपर्यंत तुम्ही भेटले तरी माय येता बाईकडनं जाऊन आलो. छान आहे. चंद्याने ठेवलेला व्हिडिओ ठेवलेला, तर बोलू जाऊन येऊया. थांब आता, जसं तुका पुढचा माहिती नाही, मी पुढे जाते. ए बाबांना पुढे जाऊन दे. नाही आणलं गावाला माहिती बघ. तू आंघोळ केली काल? कोण आम्ही मस्त गेलेली. आता मला दिसलंच नाही. अरे मस्त एक नंबर. चल चल. हो ते तुझं नाव काय? काय आरवी? थंड. सावकाश काय घसरलं घ्यायचा ना. हा. मंडई बघा, हिरवागार निसर्ग पावसाळ्यातून कोकणात
घनदाट जंगल वाढलेलं आहे आणि त्यातून आपण वाट काढत चाललो आहे आपण. आणि हीच खरी मजा आहे कोकणातली. मी कोकण कन्या सानू आरू आणि त्याचबरोबर आपली सगळी घरची मंडळी चालली आहे निसर्गाचा आस्वाद घेत. हे बघा मंडळी, इकडून आपण आलो. पूर्ण घनदाट जंगल वाढलेलं आहे, हिरवगार, शांत वाटतंय. निशब्द शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट. आरवी बघा आमची तुरु 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 तुरु. मस्त गार वाटतं. मंडई AC पेक्षा जास्त कमी टेम्परेचर आहे, एकदम कूल वाटतंय. आणि घनदाट जंगल कोकणातलं, सह्याद्रीच्या पायथ्याला आपण आहोत का. आणि तुम्हाला मंडई मागच्या व्हिडिओत मी सांगितलं असेल, आपण जेव्हा माऊलींच्या जत्रोत्सवाला आलेलो श्री वेताळदेवी आई माऊलींच्या, तेव्हाच मे महिन्यामध्ये म्हणजे पौष महिन्यामध्ये जानेवारीमध्ये उन्हाळा असून एवढा थंडावा असतो. तर आता तुम्ही विचार करा, पावसाळा आहे आणि बघा सगळं हिरवगार झालेलं आहे, तर किती टेम्परेचर कमी असेल, थंड असेल. हा बघा माऊलींचा हा वहाळ आहे. त्याला कोकणात वहाळ बोलतात, काही काही ठिकाणी ओढा पण बोलत असते. जंगल बघा. सानू सावकाश. आणि हर्ष आमची बघा वाट काढत चाललेत. आरवी पुढे आहे. आरवी आमची एक्सपर्ट झालेली आहे आता. कोकण कोकण कन्या आरवी बघा पुढे आहे. सावकाश. हे बघा इथून खाली जो दिसतोय तुम्हाला, हळूहळू सानू. तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा. हा बघा मंडळी, निमुळती वाट आहे आणि इथून आपण असं चाललो माऊलींच्या उगम स्थानाकडे. पाणी बघा मंडळी, हे वर्षाच्या 365 दिवस असतं अवेलेबल. तुम्ही पाहिलं असाल, मे महिन्यामध्ये पण इथे पाणी असतं. जागृत देवस्थान आहे आणि निसर्गाने नटलेलं सभोवताली पर्यावरण. हे बघा घनदाट झाडी आहे, म्हणजे पूर्ण अगदी जेव्हा सूर्य डोक्यावरती येतो तेव्हा पण इथे सावली असते. सूर्यप्रकाश पोचत नाही आहे खाली. हे बघा इथून चला. आरू इकडे चल, इथून चल. आरू आमची बघा. सावकाश सावकाश. आणि मंडळी आपण फायनली आता माऊलींच्या उगम स्थानाकडे म्हणजे धबधबाकडे आलेलो आहोत. हा बघा मध्ये नॅचरल धबधबा. आरू बघा आमची.
आरू, सानू, कौशल, हर्ष आणि काका धबधब्याची मजा घेताना. नॅचरल धबधबा, वरून निसर्गाच्या गर्भातून, निसर्गाच्या पोटातून पाण्याचा प्रवाह आलेला आहे बघा. असं तुम्हाला वाटतंय जणू. श्री आई वेताळ देवी मातेचा विजय असो. खाली खड्डा आहे. आता आपण माऊलींच्या उगमस्थानाकडे गेलेलो. तिथे दर्शन घेतलं आहे, धबधब्याचा अनुभव घेतला आहे, निसर्गाचा आस्वाद घेतला आहे आणि आता आपण चाललो माऊलींच्या दर्शनाला मंदिराकडे. आपण त्या दिवशी आलेलो पण आता सर्वजण, सानू, आरू फॅमिली आहे सर्वजण, त्यांना पण माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे. श्री वेताळ देवी आहे माऊलींचं. आपण तिकडे चाललो. चला. हाँ, जंपिंग जंपिंग जंपिंग, वेरी गुड. ओ चला 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 चला. शुभ्र हिरवागार निसर्ग मंडळी बघा. खूप जबरदस्त वाटतंय. सुंदर नजारा कोकणातला हा. आपण चाललो शेत जमिनीमधून. इकडून आता आपण आलो माऊलींच्या उगमस्थानाकडून. चाललो आता खाली मंदिराकडे. चला. चला पाय धुवून घ्या, पाय धुवून घ्या.
हातपाय धुवून घ्या, हातपाय धुवून घ्या. चक्के चक्के सोन्याचा. कोकण 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 कोकण. चौका सर्वी थांब, पकडतो मी. हा चल. हाय कौशल, इथून इथून इथून. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करू मस्तुने, मन सरगम जीवनाचे गीत गारे. हा इथून इथून. धुंद वारे लाला लाला. चला, क्षणभर विश्रांतीसाठी आपण थांबलो आहोत वाड्यामध्ये. कोकणातले मंडळी वाडे. शेतीची कामं जेव्हा चालू असतात तेव्हा येथे विश्रांतीसाठी थांबतात शेतकरी. शेतकरी बळीराजा आपले. त्यासाठी हा विश्रांतीगृह शेतकऱ्यांसाठी. चला आता आपण जाऊया माऊलींच्या दर्शनाला. आणि आता आपण मंडई आलो आहोत माऊलींच्या मंदिराकडे. माऊलींच्या उगमस्थानाकडे गेलेलो, त्यामुळे इथून सरळ आपण डोंगरदऱ्यातून रस्ता काढत जंगलातून असे सरळ खाली आलो. ठीक आहे, आता बघूया आमचे काका वाट दाखवतात कुठून जायचं आहे ते. आमचे गुरुदास टांके यांचे चिरंजीव, त्यानंतर मागून मंडई येताना सावकाश. एका साईडला भात शेती हिरवीगार आणि आपण चाललो आहोत ठाण्यातून, आणि एका साईडला हिरवागार निसर्ग. पाऊस जरा थांबलाय मंडळी, पण सर्व हिरवगार केलं कोकणात, कारण कंटिन्यू पाऊस पडतोय मे महिन्यापासून. तर आरवी आमची बघा धमाल मस्ती कोकणात. आरवीची देवदर्शनासाठी
नेहमी उत्साहित. हा दे पप्पाकडे. हा हा आणि मंडळी आता फायनली आपण आलेलो आहोत माऊलींच्या उगमस्थानाकडून, म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्यातून रस्ता काढत जंगलातून. आता थोडं घनदाट जंगल झालेलं आहे, पावसामुळे हिरवगार झालेलं आहे आणि वाढलेलं पण आहे जंगल. इथून असं आता आपण आलोत माऊलींच्या चरणापाशी. तर माऊलींचं आता आपण दर्शन घेऊ, आशीर्वाद घेऊ आणि घराकडे जाऊ. चला, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगितलंच आहे माऊलींच्या. आजूबाजूचा सुंदर परिसर मंडळी, हिरवागार निसर्ग आणि शुक नदीचा किनारा, असं हे सुंदर देवस्थान कोकणातलं, निसर्गाच्या सानिध्यातलं. पौष महिन्यात येथे भव्य जत्रोत्सव असतो. 4ही मंगळवार माऊलींची ओटी भरली जाते. माहेर वसनी आणि सासर वसनी सुवासिनी येऊन माऊलींची ओटी भरतात, आशीर्वाद घेतात. आणि हा वटवृक्ष बघा, खूप जुना आहे, पारंपरिक वटवृक्ष मंदिराच्या समोर. चला माऊलींचं दर्शन घेऊ आणि आता आपण घराकडे जाऊ. कौशल पाया पड. माऊलींचं दर्शन घेतलंय कौशलने आमच्या. बघा कसे तांदूळ लागलेत, माऊलींचा आशीर्वाद. चला, तर कोकण कन्या सानू सी आई वेताय देवी माऊलींचं दर्शन घेते. चला आरू पाया पड. अरे वा, सुंदर, माऊलींनी आशीर्वाद दिलेला आहे. चिकला म्हणाले वाटेचं बात बरोबर जोडा जाऊ नको मग येत जोड गेला तरी चालेल. मंडळी चला, आता माऊलींचं दर्शन झालेलं आहे आणि आपण चाललो आता शुक नदीच्या किनाऱ्यावरून. माऊलींचं दर्शन करून आपण आलो. आणि इकडे बघा काकांचं काय चालू आहे. कोकणचा रानमेवा, टाकळ्याची भाजी जमा करतो. पावसाळ्यात आता कोकणातली रानभाजी लय मोठ्या प्रमाणात आता वाढलेली आहेत आणि सगळ्यात ऑर्गेनिक आणि हेल्दी फूड कोकणातली रानभाजी.
हे बघा म्हणजे कोकणातली ऑर्गॅनिक फूड रानभाजी टाकळा. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा. आणि आमची आरवी बघा, आरो बघा म्हणजे खूप छान टाकळा. तर पुढे तर तिकडे खूप प्रमाणात वाढला आहे, सगळा टाकाच टाकळा आहे. आपण आता जाऊ इथून नदीच्या किनाऱ्यावरून. कोकणातला सुंदर नदी किनारा शुक नदीचा, याचा आस्वाद घेत आपण चाललो घरी चाललो. चला म्हणजे आता आपण चाललो बॅक टू होम घराकडे. कौशल शेड आमचे पुढे रस्ता काढत हिरव्यागार पर्यावरणातून. खूप सुंदर नजारा मंडई, हिरवगार पर्यावरण, निसर्ग कोकणातला आणि सुंदर गुरं चरतानाचा नजारा छान वाटते. चला लेट्स गो. सानू आरू कोकण कन्या हर्ष त्याप्रमाणे कौशल निसर्गाचा आनंद घेताना. कोण आहे? चला. आणि सुंदर नदीचा किनारा, नदीच्या काठचा सुंदर निसर्ग. ते बघा सानू बघा आमची फुल एन्जॉय घेत आहे कोकणातल्या निसर्गात. आणि इकडे आरवी. चला आरवी चला. आणि ह्यो शुक नदीचा किनारा आमचा लय भारी वाटतात. आणि काका टाकायची भाजी काढण्यात दंगत माका वाटतं. ते बघा अजून तिकडनं येतो. चला आपण पुढे जाऊया. हे इकडून चला. हे तर मंडळी आपण आलो होतो नदीच्या किनाऱ्याला. आणि याला मालवणी भाषेत जुवाड बोलतात. जुवाडा तिला आम्ही. आणि बघा इकडे टाकळो, बघा किती टाकळो आहे. बघा मंडळी किती सारे टाकळे आहेत. सानू आमची बघा ब्लॉगिंग करते. कोकणाची खूप आवड आहे तिला, कोकणाच्या निसर्गाची आणि परंपरेची, संस्कृतीची. फुगडी पण तिची लवकरच येतील व्हिडिओमध्ये. ठीक आहे. हा टाकळा आहे. हा टाकळा आहे. तिची फुगडी तुम्ही लवकरच बघाल. व्हिडिओ आता लवकरच येतील, कारण सध्या जरा गावी नेटचा इश्यू असल्यामुळे थोडे उशिरा येतील व्हिडिओ, पण येतील. ही टाकळ्याची भाजी आपली ऑर्गॅनिक पारंपरिक. आणि इथे पण आहे 2 जण. चला लेट्स गो. मंडळी इथे मासे दिसले आहेत आरूला. छोटी छोटी पिल्ले आहेत माशाची नदीच्या प्रवाहात. चला उतरून बघूया. कुठे दिसले तुला? काय कोणाशी जात आहे बघ. आरवीला सुरू झाली. चला आरवीला पप्पा जाऊ. चला मंडळी आता घराकडे चला. देवदर्शन झालेलं आहे आणि निसर्गाचा आस्वाद घेत, निसर्गाचा अनुभव घेत आपण चाललो घराकडे. चला. कोण आहे आरू? तात्या विंचू. हा कोण आहे? तात्या विंचू. चला मंडळी लेट्स गो बॅक टू होम. मुंबई बॅक टू मुंबई 7 वाजता. मुंबई संध्याकाळी. आता घरी जाऊया, अजून जेवायचं बाकी आहे.
हाय मंडळी. मन रानात गेलं ग, पाना पानात गेलं ग, मन चिंचेच्या झाडाखाली. हा चला. म्हणजे ही बघा टाकळ्याची भाजी बघा कशी बांधून आणला नाही आहे. पारंपरिक ऑर्गॅनिक भाजी टाकळ्याची. बाय बाय. चला जाऊया त्या घरी. बाय बाय कौशल. चला चला.